लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात गुन्ह्यांची संख्या सातत्यानं वाढत असून शुक्रवारी उशिरा रात्री आणखी 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत। यामध्ये लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे गंभीर आरोप समोर आले। मिळालेल्या माहितीनुसार नेवासा येथील व्यावसायिक राजेंद्र भागवत यांना व्यवसायामध्ये प्रगती होईल असं सांगत विविध अंगठ्या लाखो रुपयांना विकून फसवणूक केल्याचा आरोप आहे। तर एका विवाहित महिलेनं वैवाहिक वादावर सल्ला घेण्यासाठी खरातकडे गेल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचं सांगत शरीर संबंध ठेवण्यास संकट दूर होईल, अन्यथा कुटुंबाला धोका निर्माण होईल अशी धमकी देत अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात एकाच पद्धतीचा वापर केल्याचंही तपासात समोर येत आहे। दरम्यान अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 8 लैंगिक शोषणाचे तर 2 फसवणुकीचे गुन्हे आहेत। तक्रारींचा वाढता ओघ लक्षात घेता या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यात आलाय, तर पुढील काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।